हॅलो नमस्ते सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. चला आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते की हा गळा कसा शिवायचा. म्हणजे ज्यावेळेस असं आहे ना, आता ब्लाऊजवर पूर्ण अशी डिझाईन केलेली असते आरीवर्कची. तर मोठा गळा असतो त्याच्यामुळे आपण काय करायचं मग असं दुमडून घ्यायचं आणि त्यामध्ये एक शिलाई मारून घ्यायची थोडीशी. म्हणजे कसं पाऊण इंचाची जर शिलाई मारली तुम्ही तर गळा ऑटोमॅटिक थोडासा कमी होतो. आणि हा गळा खूपच डीप असतो, म्हणजे प्रत्येक जणीलाच आवडेल असं काही नाही. तर तुम्हाला मी आणि 2 टिप्स सांगणार आहे. म्हणजे लोटा गळा समजा एखादीला कट करायला येत नसेल ताईला, तर आहे ना, जसा आहे असाच आकार काढून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं त्यावरती. आणि मी आता अस्तरचा गळा गोल केलेला आहे, तर तुम्हाला दिसत असेल. तर गोल गळ्यावर पहिलं आपण शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर आपण जसं-जसं आकार आहे तसं-तसं आपण शिलाई परत फिरून घ्यायची, म्हणजे डबल शिलाई घ्यायची आणि त्यानंतरच मधलं कापड जे आहे ते कट करून घ्यायचे. तुम्हाला आता दाखवते मी. तर पूर्ण असं व्यवस्थित जुळवून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची आणि एकदम सोपी पद्धत आहे. आता खूप छान असे गळे पण म्हणजे दिसतात शिवून झाल्यानंतर आणि शिवायला पण सोपं आहे. इतकं काही अवघड नाही. पण बरेच जणांना टेन्शन येतं, की इतके असा गळा असला तर शिवायचा कसा? आणि खूपच मोठा गळा असतो बरं का हा. तर सहसा जास्त कोण शिवत नाही तसा इतका मोठा गळा, म्हणजे गावाच्या ठिकाणी तरी. तर मी पहिल्यांदा गळा जी आहे अस्तरचा तो गोल करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असे खडे बघूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आणि हळू-हळू शिलाई मारत-मारत गोल आकार देऊन घ्यायचा पहिल्यांदा आणि त्याचा आकार असतो लोटा गळा आहे. तर लोटा गळ्याचाच आकार आपल्याला द्यायचा आहे, पण लगेचच्या लगेच नाही द्यायचा. पहिल्यांदा गोल आकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जसा आकार आहे आपल्या ह्याचा, तसा आपण कट करून घ्यायचा आहे. तर मी आता जसा आकार होता, तसा मी लोटा गळ्याचा आकार देऊन घेतला आणि त्यानंतर असे कट मारून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला कापड दुमडून घ्यायचे. तुम्ही म्हणताल आता ब्लाउज पीसचं कापड खूपच साईडने घेतलेलं आहे. तर मी ना दुसरी पट्टी जोडलीच नाही बरं का. जो तो ब्लाउज पीस आहे त्याचीच पट्टी आपल्याला कमरपट्टीला पण तीच जॉइंट करणार आहे मी. म्हणजे शिलाई मारून घ्यायची. तर पहिल्यांदा गळ्याचा आकार व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. उलटवून घ्यायचा गळा आणि त्यानंतर दाबटीप द्यायची आणि ह्याला काही मी लेस वगैरे लावणार नाही. त्यासाठीच आपल्याला एकदम शांतपणाने व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची. कुठेही आपल्याला लेस लावायची गरज नाही पडली पाहिजे. असं करून शिलाई मारून घ्यायची आपल्याला. तर मी मग आहे की नाही सोपी डिझाईन. तर बघा बरं आत्ता तुम्ही सुद्धा असं शिवू शकताल आणि मोठा गळा असेल तर कमी कसा करायचा तेही लक्षात आलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. धन्यवाद.